तो ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. पहिले आपण जाऊ मध्ये. तर तुम्ही बघू शकता आमच्या गावाचे सगळ्यात मोठे मोठे मंडळ इथं बनतात. तर आम्ही आता जातो आहे मध्ये. एंट्री घेतल्यावर छोटे मेहमान भेटले. तर आम्ही आता मध्ये एंट्री केली आहे. तर तुम्ही इथं मूर्त्या बघू शकता. किती जबरदस्त मूर्त्या या ठिकाणी बनवून राहिलेल्या आहेत. इथं मूर्त्यांमध्ये मजा नव्हती म्हणून आम्ही दुसऱ्या साईडला चाललो. तर इथं तुम्ही बघू शकता नंदीवर मूर्ती बघायला भेटते. किती मोठी आहे. ही बी नंदीवर आहे आणि बी बघू शकता मल्हाराच्या रूपात. आणि ही मूर्ती बघा. ही बी गरुड आवड आहे मित्रांनो. ही बघा. तुम्ही इथं बघू शकता की अजून खूप साऱ्या मोठ्या मोठ्या मूर्त्या बनलेल्या आहेत. शक्ती सागर पुढे. तर मूर्त्या बघू शकता तुम्ही. आता आम्ही अजून मधल्या साईडला चाललो आहोत. इथं काम सुरू आहे. ही कायची रिंग येते मित्रांनो मला पण नाही माहीत. तर आम्ही आत्ता आलो इथं. तर इथं मूर्तीची फिनिशिंग होऊन राहिली बघा मित्रांनो. आणि आम्ही इथं आलो आहे अजून भारी भारी व छान छान वगैरे मूर्त्या बघण्यासाठी. तर ही बघू शकता मित्रांनो लिहिताना ही मूर्ती आहे आणि याच्या बाजूमध्ये त्यांचे गुरु बसले आहेत. आणि ही बघा ही अजून छान छान मूर्ती आहे. ही बघा अजून ती चमक लागेल मला आता काय करणार व्हिडिओसाठी. तर ही मूर्ती बघू शकतात मित्रांनो. खूप खतरनाक या ठिकाणी मूर्ती बनली आहे. ही बघा ही एकदम डेंजरस मूर्ती आहे. या साईडची. तर त्या मूर्तीचे आम्ही पहिले एक फोटो क्लिक करणार. यूट्यूबर आहे आम्ही. तर इथं माझे मित्र भेटले बघा मित्रांनो. ओ शकतो तर ही बघा मित्रांनो ही मूर्ती बघू शकतात. अरे तर आणखी इथं भारी भारी मूर्ती तुम्हाला बघायला भेटून राहिले. तर तुम्ही चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करत राहा आणि आमच्या व्हिडिओला जास्तीत जास्त दाखवला. तर ही मूर्ती लिहिताना आहे मी पहिले दाखवली. आणि ती मधली बघा एकदम उभी आहे खतरनाकवाली. एकदम कशी तरी उच्च मूर्ती ती. तर आम्ही आत्ता अजून मधल्या साईडला चालले आहोत. तर इथं पाठ पूजण्यासाठी काही लोक आले. बघूया चला पाठ पूजण्यासाठी. तर ही मूर्ती मला इकडे सगळ्यात जास्ती तर ही माझ्या मागे तुम्ही जी मूर्ती बघू शकता ती मूर्ती मला जास्ती आवडली.
कारण की सगळ्यात तिकडची बिग मूर्ती होती, तर आम्हाला खूप आवडली. तर तुम्ही मूर्ती बघू शकता. तर इथं काम खूप जोरात चालू आहे बघा. हे काका इथं काम करून राहिले बघा. काका आमच्या व्हिडिओबद्दल तुम्ही काही बोलणार आहे? काय नाही हो, धनकेवाद चालू आहे का त्याला सांग. तर इथं मूर्ती आहे मित्रांनो, अजून तुम्हाला बघू शकतात. इथं मूर्ती बुक करायला आले आहे, तर आपण त्या ठिकाणी जाऊ डायरेक्ट जिथं मूर्ती बुक करायला पोर आले आहे. तर या साईडला तुम्ही बघू शकता खूप धांदल चालू आहे या ठिकाणी अशी. तर मागच्या साईडला जाऊ, अजून बघूया अजून किती मूर्ती आहे असं. तर बघा इथं काही डिस्कस चालू आहे त्यांच्या भारत मूर्तीच्या बद्दल. आणि तुम्ही बघू शकता ती मूर्ती बुक झाली आहे आणि ही सरकारची मूर्ती फोटो काढतो. तर बघू शकतात. तर आम्ही आत्ता चाललो दुसऱ्या कारखान्यावर. तर तिकडं मी तुम्हाला भेटू. पण एक वेळा तुमची अजून ती जी नंदीवर बसलेली मूर्ती आहे त्यांचे तुम्हाला दर्शन करून देतो, कारण की मला ती मूर्ती खूप आवडली आहे. तर तुम्हाला बी आवडली असेल तर कमेंटमध्ये यस लिहा, आणि नाही आवडली असेल तर कमेंटमध्ये नो लिहा. तर ही मूर्ती तुम्हाला दाखवून देतो की ही मुंबईच्या साखळी नाक्याचा राजा आहे. हा जो बनवला होता मागच्या वर्षी त्यांनी, यावर्षी मुंबईच्या साखळी नाक्याचा राजा. तर ही मूर्ती मला इकडची खूप सगळ्यात जास्ती आवडली आहे, कारण की नंदीवर आहे. तर आम्ही मूर्ती आता घरी बनवणार आहोत. तर हिचे ब्लॉग तुम्ही नक्की बघा बनवताना. तर चला आम्ही आत्ता भेटतो तुम्हाला दुसऱ्या कारखान्यावर. बाय. तर आम्ही आत्ता चालू आहे दुसऱ्या कारखान्याच्या ठिकाणी. तर आम्ही तुम्हाला डायरेक्ट आता मिळतो दुसऱ्या कारखान्याच्या इथं. फक्त थोडा तुम्ही रस्त्याचे एन्जॉय घ्या, मग तुम्हाला थोडासा दुसरा कारखाना डायरेक्ट दुसरा कारखाना दाखवा. गणपती बाप्पा. सॉरी मित्रांनो, मी सॉरी म्हणतो कारण की तो कारखाना बंद आहे. आपण आज जाऊन तर हे बघा कारखाना, आणि याच्यामध्ये तुम्हाला बघायला भेटतात बाल गणेशजी आणि याच्यामध्ये छोटे गणपती बी. ते याच्यामध्ये बघू शकता तुम्ही छोटे गणपती बी आहे उभे स्टँड अप. आणि कुठे बाणवाला. तर तुम्ही बिग मोठे हनुमानजीची फोटो बघू शकता. हे हनुमानजी कैची आहे पण मला नाही माहिती, पण एकदम मस्त आहे. तर चला आपण आता चाललो दुसऱ्या कारखान्यावर. माझा पप्पा सांगतात ते घरी चला, पण आम्ही दंगा करतोय. चला. याच्यामध्ये वाघावर बसलेली मूर्ती बी आहे, ते तुम्हाला आम्ही पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवणार. चला आम्ही पुढच्या भेटतो. आता आम्ही अजून एक कारखान्यावर आलो आहे, तुम्ही बघू शकता.
चाललाय बघा. लवकर इकडं टाकू. तर आम्ही आता या कारखान्याच्या तर या कारखान्याची एकदम मस्त व छान मूर्ती असणार आहे. तर तुम्हाला पण बघायची असेल तर आता तुम्हाला मी मूर्ती दाखवणार आहेत. आणि तुम्ही पुढच्या रविवारच्या ब्लॉग्स नक्की बघा, कारण मला इकडं थांबा, तुम्ही तिकडे जा. पुढच्या रविवारच्या ब्लॉग्स तुम्ही नक्की बघा, कारण की त्याच्यामध्ये एकदम खतरनाक भेटणार आहे मूर्त्या. चला आपण चाललो आता कारखान्यामध्ये. थोडंसं पाऊ चालावं लागणार आहे. आता मी या कारखान्यात एंट्री केली, चाललो आहोत बघायला. तर बघू शकता तिथं किती मोठ्या मोठ्या मूर्त्या आहेत. या बघा, तरी समोरची मूर्ती बी इंद्रधनु सुदर्शन चक्रवाली आहे. तुम्हाला एक एक करून सगळ्या मूर्त्या दाखवा लागेल ह्या ब्लॉकमध्ये. तरी बघा, ही एक तिकडची एक हे बघू शकता. इथं मूर्तीला शाच्यामध्ये ठेवलं आहे. आणि ही मूर्ती बजरंगबली टाईप काय माहिती आहे कोणत्या विषयीची आहे मला ते नाही समजायचं मित्रांनो. ही मूर्ती कोणत्याही समजायची तर मला तेच समजायचं नाही. तर चला बाजूच्या कारखाना बी एक अजून पाळूच्या कारखान्यात जाऊ. चला त्या चुकीने एक मूर्ती दाखवायची रामबाई. ही बघा ती बसलेली मूर्ती आहे कशी तरी. आणि ही बघा ही सापची मूर्ती आहे. यांच्या हातावर साप आहे, ही बघू शकतात. चला फटाफट वेळ न करता बाजूच्या कारखान्यात जाऊ. समोर बॅनर लावलेलं आहे विघ्नेश्वर माऊली आर्ट्स श्री. आमच्या गावात श्री माऊली आर्ट्स आहे. हा त्यांच्या मोठा भाऊचा होऊ शकतो मला असं वाटतंय. आणि याच्यामध्ये परेलचा महाराजा होऊ शकतो. राहील का नाही राहील मित्रांनो मला गॅरंटी नाही, पर होऊ शकतोय. बघा इथं स्ट्रक्चर तयार आहे. अजून मोठ्या मोठ्या बिग मूर्ती अजून बनवून राहिलेले. असं थांबा ना. तर सगळ्यात पहिले आपण इथं येऊ. ही बघा बेलपत्र चढवून राहिली गणपतीला. ही बघा. आणि हे बघा इथे वरती बोर्ड बघू शकतात. श्री विघ्नहर्ता श्री माऊली आर्ट्स. तर आपण चाललो आहे इथं आलो. काय करून मिनिट आहे. तर ही बघा मित्रांनो ही मोठी मूर्ती आहे 85,000ची पण बुक झालेली आहे. आणि ही मूर्ती आहे 95,000ची बाहेरगावाची. आणि ही 1,15,000ची ही बी बुक झालेली. कोणत्या गावाची ते बी आम्हाला माहीत नाही. ही 1,00,000 रुपयाची मूर्ती आहे. धापत नाही मित्रांनो खरं सांगतो. हे सगळे इथं ज्या मूर्त्या आहे ना सगळ्या 1,00,000 रुपयाच्या मूर्त्या आहे. 1,00,000च्या खाली नाही. तुम्हाला याच्यामध्ये इथं मिनीमध्ये सगळ्यात खतरनाक व भारी मूर्ती दाखवणार आहे. चला तुम्हाला दाखवतो मी. आता जस्ट बघून आता मी जस्ट बघून आलेला आहे ती मूर्ती तुम्हाला दाखवतो. चला आपण जाऊया तिथं. तर ही बघा. ही सगळ्यात खतरनाक मूर्ती. तर हिचे अजून हातने लागलेले आहे पण नक्की तुम्हाला बघायला चांगली वाटली. चला मित्रांनो आम्ही चाललोय आता आमच्या गावाच्या मंगल मूर्ती आर्ट्समध्ये. तर इकडं मला सगळ्यात जास्त आवडली ही मूर्ती. तर ही मूर्ती मला सगळ्यात जास्त आवडली. तर इथे आपण हे फोटो क्लिक करणार आहोत. तर आपण हे फोटो क्लिक केलेला आहे. तर चला आपण आता जाऊ बाप्पा मोरया आर्ट्समध्ये. चला. आणि इथं बी मिनीमध्ये इथं बी छोट्यामध्ये अच्छा चांगल्या मूर्ती आहे.
आणि ही मूर्ती तर काय माहीत झुकलेली आहे का नाही, म्हणजे बनलेलं नाही, ते अजून बनतील त्याचे. चला लवकर, आमच्या मोबाईलमध्ये खूप कमी टक्के चार्जिंग आहे. समोर बघायला भेटतो नंदुरबारच्या सगळ्यात मोठा कारखाना बाप्पा मोरया आर्ट्स. तर या आर्ट्समध्ये चाललेलो आहे आणि या आर्ट्समध्ये घुसल्यावर मला इतकी भारी मूर्ती भेटली ना, ती बघून माझ्या मन सुंदर राहून गेलं. तर इथं बी आम्ही येऊन गेलो आहोत. तर ही बघा, ही मूर्ती बी आहे. ही इकडं एकदम भारी भारी चांगल्या मूर्त्या बघायला भेटून राहिल्या मित्रांनो. आणि ही बघू शकता, ही एक आहे. आणि सगळ्यात खतरनाक म्हणजे इथं नरसिंहाची मूर्ती आहे. ही बघा, ही नरसिंहाची मूर्ती आहे आणि ती सगळ्यात मोठी आहे. आणि मग त्यानंतर ही मूर्तीची अजून पायात लावलेलं आहे, म्हणजे तयार होणार, ही बाकी आहे. आणि ही बी बघू शकतात, ही कोणती मूर्ती आहे, हिच्या कोणतं रूप आहे ते तर मला पण नाही माहिती. आणि ही बी जबरी आहे. याच्यामधून मी तुम्हाला मित्रांनो सांगू शकतो, एक ती शक्तिसागरची असेल आमच्या गावाच्या, याच्यामधून एक शक्तिसागर असेल. आणि ही बी बघू शकतात, ही बी भारी आहे. पण मी तर मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगू शकतो का ही जी मूर्ती आहे शक्तिसागरची होऊ शकते, नाही तर मग ती नरसिंहाची आहे जी ती होऊ शकते. तर आजच्या होता, तुम्ही सगळे मूर्त्या बघितल्या असेल, तुम्हाला आवडल्या असेल, आमच्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तर आजच्या होता सगळ्यात शेवटचा ब्लॉग. तर टाटा अँड बाय बाय अँड गुड बाय.